माझे संविधान, माझे संविधान, माझे संविधान, माझा अभिमान, माझे संविधान, माझा सन्मान, माझे संविधान, माझा सन्मान. माझे संविधान. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्याचा दिवस. परंतु आज मुलांना मात्र संविधान म्हणजे काय माहित नाही. देशाचा कारभार कसा चालतो, देशात कोणकोणते कायदे आहेत एवढेच नाही तर आपले संविधान लिहिले कुणी हेही माहित नाही. हे माहित करण्यासाठी आम्ही राजाराम बापू पाटील माध्यमिक विद्यालय मागले या शाळेचे विद्यार्थी तुमच्या समोर एक सादर करीत आहोत पथनाट्य. आमच्या पथनाट्याचे नाव आहे माझा मान माझे संविधान, माझा मान माझे संविधान. कुठे चाललायस एवढ्या काही? सोड, माझ्या मित्राच्या वाढदिवसाला जायचं मला. सिग्नल सोडलाय. कुठल्या माणसाला उडवलंय? आता काय माणसाला ओढवायची वाट बघायला लागलास काय? राहू दे मला, सोड, माझ्या मित्राच्या वाढदिवसाला जायचं मला. चल चल लायसन काढ. कुठलं लायसन? तुम्हाला ओळखत नाहीस काय? नाही मी ओळखत नाही तुला. या जिल्ह्याचा एसपीचा मुलगा आहे, एसपीचा एसपीचा मुलगा असलास म्हणून काय झालं? तुला फायना भरावाच लागेल. मुलगा एसपीचा असो किंवा डीवायएसपीचा असो, मुख्यमंत्र्याचा असो किंवा प्रधानमंत्रीचा असो, कायदा सगळ्यांना समानच असतो. हे मला संविधानाने शिकवले आहे. संविधानाने शिकवले आहे. हो संविधानाने शिकवले आहे. ए थांब थांब, माझी वाट काढ. पुढे जायचं नाही. माझी वाट अडवणार तू कोण आहे? मी माहित नाही तुला. मी त्या पेंड्याचा मित्र चेंड्या. कोण पेंड्या? पेंड्या इकडे ये ना. मी काय म्हणते बापरे, दोघांना ओळखत नाही. तुम्हाला ओळख नाही? नाही. तुला माहित नाही कोण आहे? नाही. माझं नाव पेंड्या. कोण पेंड्या? मला नाही माहिती. मला ए थांब थांब, आता एक पेंड्या मला मारत माझ्या मित्राला. तुझ्या तेवढी हिंमत कुठून आली? मला ही हिंमत संविधानाने दिलेली आहे. कोणत्याही मुलीची किंवा कोणत्याही महिलेच्या ठिकाणी छेड काढल्यास मी तुम्हाला संविधानाच्या 315 या कलमानुसार अटक करू शकते. हे मला संविधानाने शिकवले आहे. संविधानाने शिकवले आहे. हो संविधानाने शिकवले आहे. बाबा मला 500 रुपये हवे. कशाला हवे तुला 500 रुपये? मी विज्ञान प्रदर्शनमध्ये भाग घेतला, त्यासाठी हवे. तुला नाही मिळणार पैसे. तू एक मुलगी आहेस, तू फक्त चूल आणि मुलं सांभाळायचं आणि 4 भिंतीच्या आतच थांबायचं. चल जा घरी. बाबा माझं काम आहे तुमचं. बोल की. मला पार्टी करायसाठी 5000 रुपये हवे. फक्त 5000 रुपये हवे? हो. हे घे. बाबा हे काय? मी फक्त शिक्षणासाठी 500 रुपये मागितले, तुम्ही त्याला पाडणीसाठी 5000 रुपये दिले, असं का? तो मुलगा आहे, तो काहीही करेल. तू मुलगी आहेस, तू फक्त 4 भिंतीच्या आतच थांबायचं. नाही, जग बदललं आहे. मुलगा किंवा मुलगी असा कोणताही भेदभाव आता नष्ट झालेला आहे. महिला असो किंवा पुरुष असो, खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिला पण प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत, असे हे मला संविधानाने शिकवले. संविधानाने शिकवले आहे. हो संविधानाने शिकवले आहे. संविधान 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 काय आहे हे संविधान? संरक्षण म्हणजेच संविधान, अभिमान म्हणजेच संविधान, अधिकार म्हणजेच संविधान, स्वातंत्र्य म्हणजेच संविधान, शिक्षण म्हणजेच संविधान, न्याय म्हणजेच संविधान. बंधुता म्हणजेच संविधान. संविधान 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 कोणी घडवले हे संविधान? मी छत्रपती शिवाजी महाराज. मी स्वराज्य दिले. मी ज्योतिबा फुले. मी सावित्रीबाई फुले. आम्ही शिक्षण दिले. मी छत्रपती राजर्षी शाहू महाराज. मी आरक्षण दिले. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी स्वराज्य, शिक्षण आणि आरक्षण हे मिळून संविधान लिहिले. काय घडलं या संविधानामुळे? मी एक मुलगी आहे, परंतु मी आज कोणत्याच गोष्टीची घाबरत नाही. तसेच महिलांनी फक्त चूल आणि मुलंच सांभाळावं हे या समाजाला पाहिजे, हेही या संविधानाने मोडून काढले. या संविधानामुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, संशोधन अशा अनेक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. ते कोणामुळे? तर आपल्या संविधानामुळे. संविधानामुळे. मी एक चरणकार आहे. माझा पारंपरिक व्यवसाय सोडून मी तर कोणताही व्यवसाय करू शकतो. हे कशामुळे? संविधानामुळे. संविधानामुळे. मी एक शेतकरी आहे. माझी मुलगी अमेरिकेत शिकते. हे कोणामुळे? हे संविधानामुळे. संविधानामुळे. मी हिंदू. मी मुस्लिम. मी ख्रिश्चन. मी शीख. मी ईसाई. मी पारसी. मी ब्राह्मण. मी आदिवासी. मी कोळी. मी जैन. आम्ही सारे एक आहोत. आम्ही सारे एक आहोत.
आम्ही भारतीय आहोत, आम्ही भारतीय आहोत. मी महाराष्ट्र, मी कर्नाटक, मी राजस्थान, मी गुजरात, मी जम्मू काश्मीर, मी ओडिशा, मी अरुणाचल प्रदेश, मी पंजाब, मी बिहार, मी मध्य प्रदेश, मी आंध्र प्रदेश. आम्ही सारे एक आहोत, आम्ही सारे एक आहोत, आम्ही भारतीय आहोत, आम्ही भारतीय आहोत. मी हिंदू, मी कन्नड, मी तेलुगू, मी गुजराती, मी उर्दू, मी मल्याळी, मी पंजाबी, मी बंजारी, मी कन्नडी. आम्ही सारे एक आहोत, आम्ही सारे एक आहोत, आम्ही भारतीय आहोत, आम्ही भारतीय आहोत. धन्यवाद.